चला मित्रांनो, लाईव्ह रेकॉर्डिंग चालू. आपण पाहत होतो सेन्सेक्सचा चार्ट, 77,000चा सीई ऑप्शन. या ठिकाणी एक छोटासा सेटअप बनलेला आहे आणि त्या सेटअपच्या नियमानुसार आपण इथं या ठिकाणी 132-33ला ऑर्डर लागलेली आहे आपली. 15% स्टॉप लॉसच्या बदल्यामध्ये मार्केट किती पॉईंट देऊ शकतं? 74 पॉईंट देऊ शकते या ठिकाणी. तर आपली ऑर्डर बघूया आपण अगोदर. PNL हे बघा, असं आपली बाईंग प्राइस आहे 133 रुपये आणि या प्राइसनुसार ही प्राइस एक छोटासा सेटअप बनलेला आहे 3 मिनिट टाइम फ्रेमवर आणि त्या सेटअपच्या नियमानुसार आपल्याला ते ट्रेड पंच केलेला आहे आपण. ओके, तर बघूयात. स्टॉप लॉस आणि टार्गेट तुम्हाला सांगण्यात येईल. हे PNL बघायचं नसते आपल्याला खरं तर, पण एक आधीमध्ये बघावं लागते आपल्याला. ओके, तर सेटअप कुठं बनलेला आहे ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. 10:34 झालेले आहेत. 77,500चा कॉल ऑप्शन. ओके, तर सेटअप बनलाय बघा 3 मिनिट टाइम फ्रेमवर. हे 3 मिनिट टाइम फ्रेमवर सेटअप आहे. इथं सायकोलॉजी कशी वापरायची बघा. आता आपले रामजी आणि बलरामजी झाले त्या ठिकाणी. हे झाले तुमचे रामजी. ओके, लॉक करा. आणि बलरामजी कुठं बसले आहेत? तुम्हाला मी एक स्ट्रॅटजी सांगितलेली आहे आणि त्या स्ट्रॅटजीच्या नियमानुसार ते तुम्हाला सांगितलेलं आहे कंडिशन काय बघायची ते त्या ठिकाणी. ओके, तर बलरामजी बसलेत या ठिकाणी 3 मिनिट टाइम फ्रेमवर. कुठे गेले बलरामजी? हो का, इथं येतं हे. म्हणजे जेव्हा रामजी खाली म्हणजे रामजीच्या संकट काळामध्ये त्यांना साथ देणारे कोण होते? त्यांचे बंधू बलरामजी होते. ओके, तर त्याच गोष्टीचा आपल्याला फायदा करायचा आहे. आणि बलरामजी हे असे माणसं आहेत, माणूस म्हणजे ती एक अशी चेतना आहे. बलरामजी, रामजीचे बंधू बलरामजी, ते त्यांचे पाय टच करण्यासाठी जाणार झाले. पाय टच करा म्हणजे तुम्हाला काय बोलावं आता, सायकोलॉजिकल गोष्टी होतो या. म्हणजे कसं, तुम्ही म्हणता की नाही, पिक्चर बघून बघून तुमचे डोसके येडे झाले, तर झुकेगा नाही साला, ऐसा नाही करेंगा साला, वैसा नाही करेंगा साला. अरे बापा, तुम्हाला कुठं ना कुठं झुकावंच लागते. इथं झुकेगा नाही साला म्हणून जमत नाही रे पोरो हो. इथं हे मार्केट म्हणजे काय असते तुम्हाला सायकोलॉजिकल गोष्टी बोलतो. तुम्हाला सेटअप सांगेलच मी नंतर, पण इथं सायकोलॉजिकली गोष्ट काय चालू आहे आपली ते तुम्हाला थोडंसं असं हे करू. तर आपण इथं एंट्री मारली ना. ओके, आपली एंट्री 133ला आहे या ठिकाणी आणि आपला फक्त 15 टक्केवारीमध्ये काढलं तर 15%चा स्टॉप लॉस आहे बरं आपला फक्त. आणि आपल्याला इथं प्रॉफिट घ्यायचं आहे किती? हे असं PNL मधलं हे प्रॉफिट लॉसची इथं मतलब नाही. आपला सेटअप काय म्हणतो, त्या सेटअपच्या नियमानुसार आपल्याला हे कमी जास्त दाखवते प्रॉफिट आणि लॉस, पण आपल्या सेटअपच्या नियमानुसार आपल्याला ते 223 पर्यंतचं टार्गेट घ्यायचे. म्हणजे टक्केवारीमध्ये 17 पॉईंटचा आपला लॉस राहील आणि 68 पॉईंटचा आपलं प्रॉफिट राहील. हे बघा, बुलिश इंगल्फिंग बनवली या ठिकाणी. आणि जोपर्यंत ही प्राइस याच्यावरी आहे 139 रुपयाच्या, तोपर्यंत आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायचं नाहीये. ओके, याच्यामध्ये हे भलेही स्टॉप लॉस जाऊ द्या आपला या ठिकाणी, हे इथं स्टॉप लॉसेस आहेत, मान्य आहे. स्टॉप लॉस खाऊया आपण, पण तुम्हाला मी रूल कसा पाळायचा सेट ह्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये, हे बघा. PNL सगळं खाऊन टाकलं. 500-600 रुपये मला लॉस प्रॉफिट दाखवलं होतं, मान्य आहे तुम्हाला. हे तुम्हाला PNL असं मुद्दाम दाखवायलो मी, म्हणजे आपली भावना मार्केट हे चेक करतं की बाबा ह्याचा जो सेटअप आहे ते आपल्याला चेक करतं की बाबा हा ट्रेडर किती टिकून आहे याच्यावर, कशाकडे, त्याच्या निर्णय क्षमतेवर. आणि हे शेअर मार्केट म्हणजे निर्णय क्षमतेचा गेम आहे. ओके, इथं हे PNLचं फ्लॅक्च्युएशन आपल्या दिमागासंग खेळत असतं, पण आपल्याला तसं न करता आपल्या सेटअपवर आपल्याला टिकून राहायचं आहे. अदरवाईज आपला स्टॉप लॉस घ्यायचा आहे. बस हे एकच रूल फॉलो करायचा आहे तुम्हाला. ओके, तर हे PNL बघायचं नाही.
आपल्याला सिस्टमला आपण स्टॉप लॉस लावल्याच्या नंतर आपल्याला पीएनएल बघायची गरज नाहीये, आधीमध्ये थोडं मध्ये बघावं लागतं, पण हमेशा त्याच्याकडून नजर टाकायची नाही. ओके, नजर टाकली की तुमच्या भावना खालीवरी होतात आणि तुमची निर्णय क्षमता फार कमी होते. तर आपल्याला आपल्या निर्णय क्षमतावर आपण जे रिस्क रिवॉर्ड रेशो काढलाय आपल्या सेटअपच्या नियमानुसार ते तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. आणि 10 पैकी 7 वेळेस आपल्याला ते प्रॉफिट देतं म्हणजे देतं, आणि 3 वेळेस आपले स्टॉप लॉस घेतं. मग त्या ठिकाणी आता हे तुम्हाला ऑनलाईन सांगतोय मी. ओके, आणि मला माझ्या पूर्ण ह्याच्यावर विश्वास आहे, सेटअपवर. ओके, मग त्यासाठी तुम्हाला हे ऑनलाईन, मी तर नेहमी हमेशा माझ्या टॅबलेटमध्ये ट्रेड करत असतो. ओके, पण आज तुम्हाला इथं सिद्धता म्हणून, कारण आपण युट्यूबला व्हिडिओ टाकत असतो ना बाबा, त्याचा पीएनएल कुठं आहे, काही लोकांना कसं आहे प्रश्न पडते, त्याचं पीएनएल कुठं आहे ना. काय रे अबे, तू अचानक धाड टाकत जाऊ नको बे. फोन करायचं, काही करायचं, मी इथं रेकॉर्ड करत असतो व्हिडिओ. हा अरे, तू बोलला नाही रे बाबा, पण तू येणार होतास मला माहिती आहे. आमचे कस्टमर आले जरासं, येऊ द्या काय हरकत नाही, कारण ट्रेडिंगमध्ये कसं आहे माहिती आहे का, डिस्टर्बन्स जमत नाही. ओके, चला आमचे कस्टमर आहेत, तसं त्यांनी फोन केलता मला, त्याचं काही हे नाही आपल्याला. आपलं सिस्टमला स्टॉप लॉस आणि टार्गेट लावल्याच्या नंतर आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, तर त्यांच्याशी थोडंसं मला बोलावं लागेल, त्यांचं काय काम ते बघावं लागेल. अदरवाईज आता हे स्टॉप लॉस जरी हिट झाला तरी आपल्या यूट्यूबला व्हिडिओ तुमच्या अवेलेबल असेल. तुम्हाला एक बार पीएनएल दाखवतो, हे असं 480 रुपये असं चालू आहे. ओके, हे ऑर्डर्स बघा, तुम्हाला पीएनएल बघा आवडते ना, तर चला तुम्हाला पीएनएल दाखवतो. हे 133 रुपयाची माझी बाईंग आहे, जीटीटी ऑर्डरचा उपयोग आपण केलेला आहे, आणि 226 रुपये आपल्याला टार्गेट घ्यायचे. ओके, एक तर स्टॉप लॉस घ्यायचा आहे, नाही तर टार्गेट घ्यायचं, खतम, काम खतम, पैसा हजम. तर चला बघूयात आपल्यासोबत मार्केट काय करतं, ते स्टॉप लॉस घेतं की टार्गेट घेतं. ओके, ये बापू तू मग घेऊया. किती टार्गेट आहे आपलं, 223 आहे ना. ओके, हो 223 आहे. राम जी की निकली सवारी, टार्गेट हो किंवा स्टॉप लॉस हो, युट्यूबला व्हिडिओ जाणार म्हणजे जाणार. मला 200-300 रुपये नाही पाहिजे. आपल्या सेटअपच्या निर्णय क्षमतेनुसार किंवा सेटअपनुसार यांना आपल्याला ते दिलंच पाहिजे. ओके, मग ते मार्केटच्या मनावर आहे. आपलं काम आहे, एका ट्रेडरचं काम असलं पाहिजे स्टॉप लॉस लावणे आणि टार्गेट लावणे. सेटअप झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे, त्याच्या अगोदर अचल कुठंही बाय किंवा सेल करायचं नाही. ओके, आपल्याला या ठिकाणी माहिती आहे ना बाबा, मार्केटनं लॉस दिला तर माझा 15 पॉईंटचा लॉस घेईल. 200-300 रुपये म्हणजे जेवढं प्रॉफिट दाखवलं होतं तेवढाच माझा लॉस राहील. अदरवाईज ते माझ्या एक्स्ट्रा लॉस घेऊ शकत नाही. ओके, चला बघूयात काय होतं. मटेरियल नाही निघालतो, पॅन्ट लगेच करून द्यावा लागला. सुट्टी मारली मालक. कुठे मारलं, गाडी आणलंस काय, मटेरियल काय माहिती होत असते पाऊस चालू आहे, तब्येत खराब आहे त्याच्यामुळे. अरे बघ, त्याला मारून दाखव मला जरा. टेलर की करणं काय हे कर बापू, टेलर की कपडे कमी करा, कपडे जास्त करा, वाट लावा. हे बघ, हे बघ, 600 रुपये चालू आहे.
आपलं टार्गेट काय? 232. 232 म्हणजे किती? 132चा प्रीमियम 223. सॉरी, म्हणजे 100. म्हणजे 223 पर्यंत त्यांना एक स्पाइक मारावं आपल्या सेटअपच्या नियमानुसार. 3 मिनिट टाइम फ्रेमवर आपलं 3 मिनिट टाइम फ्रेमवर सेटअप आहे आपला. 3 मिनिट. हा, आता नवीन माणूस आहे ह्याच्यामध्ये तुला दिसत नाही बघ. 800 रुपये, 700 रुपये, 800 रुपये. हे म्हणजे असं पीएनएल बघायचं नसते. पण आता कसं आपण युट्यूबला व्हिडिओ अपलोड करत असतो ना, लोक काय करतात, तू पीएनएल दाखव. सबूत दाखव. सबूत बी दाखवत ना, कारण आपण जे शिकवतो ना ते काम करते. पण आपल्याला लालच न करता मार्केटकडून पूर्ण प्रॉफिट वसूल करायचे. देवा, तुमची पॅन्ट जरा डेंजर दिसायची. एवढी होत नाही, एवढी केली नाही मी बॉटम म्हणतो. एवढा केलाच नाही पॅन्ट. नॉर्मल किती होईल? घालायसारखा होत नाही. मग आता मला सांग, हे जर क्रॉस पॉकेट असतं तर मी काही ना काही केलं असतं. आता थोडा तरी, आता हे कसं करू मला असं मला काही कळणार आहे. वरी सगळे असं फुगार फुगार दिसणार आहे आणि खाली हे बॉटम कमी करता येईल, पण वरची दुसरा सीट पर्याय पूर्ण कट करून नाही. ते मग तुला एसके टेलर कडे जावं लागते नांदेडला. तिथं सगळी शिलाई घेते ती बुवा. 300 रुपये तर घेते बघ तुला खोलून ते करून द्यायचं. नवीन पॅन्टची शिलाई हे मला 450 काहीतरी हे एसके टेलर कडे. मी फोन वगैरे करून सांगतो त्याला, मग तुझ्या मापाची करून घेते. सगळं खोलतीवरचं कंबरचं ते असंच ठेवते आणि इकडे इकडून मागून करून कटिंग करून तुझ्या मापाची करून घेते त्याला. ओके, कसं करतो सांग. आता काय करा? नेटवर्क अडकले. हो, तुम्ही नांदेडला जात असला तर तुम्हीच मग येता. नाही ना, माप घेऊन जा, मग त्या माप चक्कर राहत नाही ना नांदेडला. 2 दिवस झाले सगळे. थोडस आपलं पोझिशन दाखवतो सर तुम्हाला. हे बघा, 1000 रुपयाचं प्रॉफिट दिसतंय. आता काय करावं तुम्हीच ठरवा. आता ज्या ठिकाणी हे ऑप्शन ट्रेडिंग असते, इथं माझं थोडं नेटवर्कलाही प्रॉब्लेम यायला लागलं या ठिकाणी. ते कमी जास्त चालते, पण मी बुक करावं म्हणून मला थोडंसं डिस्टर्बन्स व्हायला. आमचे कस्टमर आहेत ना, त्यांना थोडंसं बोलावं लागते मध्ये. मी काय करतो, 5 मिनिटावरचं बघूयात, 3 मिनिटावरचं. ओके, कालची ओपन क्लोज 74. मी काय करतो, थोडंसं माझी पोझिशन क्लोज करू का? थोडंसं कन्फ्युजन आहे माझं. नेटवर्कचा बी इश्यू येतोय मला. बघूत जाऊ द्या. स्टॉप लॉस घेऊत नाही तर टार्गेट घेऊत आपला. 1000 रुपये दाखवलं होतं, तसं म्हणलं की वाट लावायला. हे बघा, पीएनएल मला बघावं लागेल. इथं कस्टमर असल्यामुळे मला कसं आहे, थोडं पोझिशन आता मी एक्झिट मारून टाकतो. म्हणजे कसं आहे, थोडंसं मला सतवायला लागलं या ठिकाणी नेटवर्क. त्याच्यामुळे आपलं प्रॉफिट बुक करणं आवश्यक आहे. 77,500चा कॉल ऑप्शन आहे आपल्याकडे. आता बघूया, हे टार्गेट तर देणारच आहे, त्याला द्यावंच लागतंय ते. पण कसं आहे, या ठिकाणी मला कस्टमरला थोडंसं मॅनेजमेंट करावं लागते, त्यांना बोलावं लागेल. त्याच्यामुळे मी मजबुरीनं पोझिशन कट करून टाकलेली आहे. तर हे याचं टार्गेट आहे 223. आणि हे टार्गेट आल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगतो आपण ट्रेड कोणत्या याच्यावर केलता ते. ओके, हे बघा, एक बार पीएनएल एकच ट्रेड करायचा. लावलेच होते किती पैसे, आपल्याला कॅपिटल लागलंच होतं किती, 77,500च्या ह्याच्याप्रमाणे. किती 133ची बाईंग होती म्हटल्याच्या नंतर 2000 ते आणि 33, 3, 30, 30, 600, म्हणजे जवळपास 2600 ते 2700 रुपये आपलं कॅपिटल या ठिकाणी डिप्लॉय झालं. आणि त्या कॅपिटलच्या ह्याच्यावर आपल्याला 1000 रुपये असं प्रॉफिट बुक केलेलं आहे आपण. ओके, तर हे 223 ला जाणार म्हणजे जाणार आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि आपल्या सेटअपमध्ये बसते म्हणजे बसते. रामजीला जेव्हा रामजी संकट काळात असतात म्हणजे ते पडतात, ती प्राइस पडते रामजीच्या सेटअप पासून, ती बलरामजी सेटअप पर्यंत येते. बलरामजी सेटअपला मग बलरामजीचं काय काम असतं,
रामजीला साथ द्यायचं काम असतं. म्हणजे जंगलामध्ये त्यांना जेव्हा 14 वर्षाचा वनवास भोगावा जावा लागला होता, त्यावेळी बलरामजीनं त्यांना साथ दिली होती. म्हणजे आत्मीयतेने. त्यांच्यासोबत लक्ष्मण हे होते हो, पण ते पूर्वी बलरामजी होते. रामजी हे कृष्णाचे एक दुसरं रूप आहे. ओके. आणि ह्या जरा स्पिरिच्युअल गोष्टी असतात. हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला स्वतः स्पिरिच्युअलिटी जरा फॉलोअप करावं लागेल, सरेंडर करावं लागेल. ओके. आणि हे शेअर मार्केट म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. फक्त तुमच्या भावना असतात, फिअर आणि ग्रीड, लालच, तुमचा त्याग, तुम्ही किती त्याग करायला तयार आहोत, ह्या सायकोलॉजिकल गोष्टी तुम्हाला अख्ख्या युट्यूबवर कोणी सांगणार नाही. पण मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय का, तर ते सांगणं जरुरी आहे. कारण लॉसेस करत आहेत फार लोक. त्यांना काही रिस्क रिवॉर्ड रेशो माहित नाही, काय नाही. टेक्निकल गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचं डोसकं अडकून ठेवलेलं हे. इथं केलं तर तिथं, तिथं केलं तर बाय केलं तर इथं सपोर्ट घेतला, तिथं सपोर्ट घेतला. अरे सपोर्ट नेमका कुठं घेते हे सांगणार बाप्पा. हा, युट्यूबवर तुमचे जे कोणी युट्यूबर असतं ते तुम्हाला कधी सांगितले का तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट का घेणार बाप्पा? हा, मार्केट त्या ठिकाणी येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी सपोर्ट का घेईल हे कोणा शिकवावं तुम्हाला? हा, तर हेच सांगायलो ना मग तुम्हाला मी. ओके. पोझिशन माझी एक्झिट आहे. मला मुद्दाम करावं लागलेली आहे. आता मला हे युट्यूबला व्हिडिओ अपलोड बी करावं लागते आणि कस्टमर बी आल्यामुळे मी तुम्हाला दोनदा तीनदा सांगितलंय हे. तेच तेच बोलतोय तुम्हाला. पण कसं आहे, लोकांना वाटते एडिट केलेला व्हिडिओ आहे काय की हे. एडिटिंग वगैरे काय नाही, द रिअल सिंगम आहे इथं. हा, 5 वर्ष दिलेत मार्केटला, त्याच्यामुळे मी एवढं मार्केट प्रेडिक्ट करू शकतो आणि ठामपणे आपण सांगू शकतो या ठिकाणी. ओके. इथं फ्रॉडगिरी काय नाही. तुम्हाला पीएनएल सुद्धा आपलं दाखवलेलं आहे, बघून घ्या. 1000 रुपये 2500च्या बदल्यामध्ये आपल्याला टक्केवारीमध्ये आपण विचार करता एक 10 ते 5 मिनिटामध्ये आपल्याला हे बघा किती मिनिटाच्या टाइम फ्रेम झालेले आहेत. त्या 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर सेटअप होता. थोडासा 3 मिनिटाचा काढू, जरा नेटवर्कचा इश्यू येतो या ठिकाणी. काय मुद्दाम यायला का आहे की कुणाला माहित आहे. थोडस रिफ्रेश करू चार्टला. जरा पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम येते. 10 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत. आता व्हिडिओ तो पूर्ण करावा लागेल तुम्हाला बोलून. अर्ध्यातून कसं सोडून हे करू. आणि रोजचे जे आपण व्हिडिओ अपलोड करताना ते सगळे ओरिजिनल असतात. आलं बघा, हे की ते सगळे आपण ओरिजिनल व्हिडिओ असतात. आणि त्या म्हणजे आपण फक्त ट्रेड करत असताना आपल्या टॅबलेट मध्ये करत असतो. ओके. ते म्हणजे इथं. आणि या मोबाईलवर जे आपण समजा ज्याही मोबाईलवरून आपण व्हिडिओ अपलोड करता, त्या मोबाईलवर फक्त आपण हे व्हिडिओ तयार करत असता. इथं मी पीएनएल कधी दाखवत नाही, पण आज तुम्हाला मुद्दाम दाखवलं बाबा. ह्याच्यामध्येच आपल्याला पीएनएल घेऊन म्हणजे तुम्हाला एखाद्या एक 4-2 व्हिडिओ, एखादा आठवड्यातून एखादा व्हिडिओ असा तुम्हाला भेटत जाईल, म्हणजे ऍक्च्युअल मधला पीएनएलचा. कारण माझी पोझिशन मी तुम्हाला दाखवू शकत नाही. ओके. माझी पोझिशन वेगळी असते आणि ती दुसऱ्या मोबाईल मध्ये असते. घरच्यांच्या अकाउंटला आपण हे करत असतात ट्रेडिंग. ओके. आणि इथं फक्त व्हिडिओ तयार करत असतात. तर लोकांना कसं आहे, पीएनएल बघून सवय झाली. पीएनएल पीएनएल बघायचं नसतं रे बापू इथं. अहो, जावंच लागते, त्याच्या पाया पडायला त्याला जावंच लागते. म्हणजे झुकावंच लागते, सरेंडर व्हावंच लागते. ह्या स्पिरिच्युअल गोष्टी का म्हणून बोलतोय तुम्हाला माहितीये का? देव, तुम्ही म्हणता ना देव आहे किंवा नाही. देव आहे किंवा नाही याच्या सिद्धतेमध्ये तुम्ही पडू नका. तुमच्यावर जे बालपणापासून संस्कार केलेले आहेत, तुमच्या आजी आजोबाने, तुमच्या आई वडिलांनी चांगल्या गोष्टी काही सांगितलेल्या असतील त्याच्यामध्ये, त्या शैक्षणिक जीवनामध्ये कधी तुम्हाला खोटं बोलण्यात आलं असेल, कधी खरं बोलण्यात असेल. पण सत्य ही अशी गोष्ट आहे, सत्यता. महाभारताच्या काळापासून सत्यता अशी गोष्ट आहे, सत्यावर कोणीच विजय होईल. काळी शक्ती विजय बनवू शकत नाही. ओके. हे मराठी आणि साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये, गावंढळ भाषेमध्ये मी तुम्हाला ही सायकोलॉजी, या शेअर मार्केटची सायकोलॉजी सांगतोय. ओके. तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, ती तुम्हाला स्वतः डेव्हलप करावं लागेल ती सायकोलॉजी. ओके. तुम्ही ट्रेडिंग इन द झोन वाचा, ते रिच डॅड पुअर डॅड वाचा, कोणताही डॅड वाचा. ओके. ते तुम्ही वाचून स्वतः त्याच्यावर अप्लाय जर केलं तर काहीतरी तुमचं होईल चांगलं. ओके. तुम्ही अप्लाय गोष्टी करणं गेल्यावर तर कुठून होईल ते? हा, पुढे कस्टमरला थांबून ठेवले मी, टार्गेट घेतल्याशी. आता नियमानं आपल्याला टार्गेट घेतल्याशी याच्यामधून निघायचं नसतंय बरं का. पण मी आता निघालोय, कारण मला
आता त्यांनी परवानगी दिली मला बोलण्यासाठी, म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे आपण थांबूत म्हणले, त्याच्यामुळे मी हे पुढलं बोलतोय. तर हे या ठिकाणी आपलं टार्गेट आहे 223. आपल्या स्ट्रॅटेजीनुसार 3 मिनिट टाइम फ्रेमवरचा सेटअप आहे. दाखवतो तुम्हाला. हे तुम्हाला दाखवलं का? हे रामजी इथं दाखवतो. त्यांना आपण नाव देऊयात रामजी. रामजी सेटिंग RAMJ रामजी. ओके. पुढं आपण आता मराठीतून टाकू त्याला, म्हणजे कसं तुम्हालाही ओळखू येते, कारण आपले व्हिडिओ जास्ती करून मराठीमध्येच असतात. रामजी आणि बलरामजी कुठं बसलेत? म्हणजे बलरामजी म्हणजे मार्केटला बळ देणारे, हे इथं बसलेत बघा. बलरामजी जरा उलट्या साईडला बसलेत हे. हे आपण हे काय करू, खालून चिन्ह देऊता. BALRAMJI बलरामजी. अरे बलरामजी, ठीक आहे, जाऊ दे. इंग्लिश तर इंग्लिश. तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्या बलरामजी हे रामजीचे चरण स्पर्श करण्यासाठी जातात, म्हणजे जातात. हे बघा, सेम टू सेम कैंडल स्टिक. इस कैंडल ने इसको इंगल्फ कर दिया, डोजी बनाया, परफेक्ट डोजी. ओके. आता याच्यामध्ये 2-3 क्रायटेरिया आहे, ते आपण असं युट्यूबला रिव्हील नाही करू शकत. तर मग तशाला तसा सेटअप कुठं बघायचा? इकडे बॉटमला कुठं बनलाय का बघायचा. तुमची नजर बाजसारखी ठेवा. बाजसारखी तेज नजरेकडे आहे. त्याला शिकार करायची असते ना, बाजची नजर कशी असते? फार पहाडावरून अशी तेज तर्रार त्यांच्या पिलावर बी असते. म्हणजे त्याच्या घरामध्ये कोणता साप येतोय का त्याची पिल्ले खायला, किंवा स्वतःला त्याला काही भूक लागली तर त्याला शिकार कुठे भेटते का खाली, ती एवढी नजर हवेतून आकाशातून उडत उडत ते बघत आहे शिकार करायचे असल्यावरती. त्याप्रमाणे हे आपण असे शिकार करायला शिका तुम्ही या शेअर मार्केटमध्ये. हे सपोर्ट, रेजिस्टन्स, हे ते सोडून द्या. ह्या गोष्टी सगळ्या फेल झाल्यात. ह्या फक्त प्युअर सायकोलॉजीवरच्या ह्या गोष्टी आहेत. ओके. आता ही प्राइस हो का इथपर्यंत, ह्याला या लोला टेस्ट करू शकते या ठिकाणी. इथं 169. परत म्हणजे जे लिमिट ऑर्डरवर काम करतात, स्कॅल्पिंग करतात 10-5 पॉईंटसाठी, त्यांची ते ऑर्डर घेण्यासाठी येत असतं मार्केट. हे एक छोटासा सपोर्ट आहे बघा या ठिकाणी. हे जोपर्यंत याच्या वरी आहे तोपर्यंत ते 214 कडे जाण्याचा प्रयत्न करणार. 241 देऊ की न देऊ, पण आपल्या स्ट्रॅटेजीच्या नियमामध्ये 223 ही प्राइस टच करणं आहे. त्याच्या बापाला टच करावं लागते. फक्त तुम्ही बघा. आता तर मी सायकोलॉजी काय सांगत होतो, 1 मिनिट. आता या ठिकाणी फक्त किती पॉईंट राहिले आपलं? हे समजा आपली ही इथं एंट्री आहे 133 रुपयाला, आणि आपलं टार्गेट होतं किती? 88 पॉईंट. तर आपण 81 पॉईंट असंच बुक केलंय, म्हणजे 8 पॉईंट आपण बुक केलं नाही. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कस्टमर बी आलते, त्यांना बोलावं लागते जरा असं. ओके. ते बार काय सांगणं होईना तुम्हाला, तर तुम्हाला ते सायकोलॉजी सांगालो की बाबा सायकोलॉजी. या ठिकाणी आपण कोणतंही इंडिकेटर, कोणतंही मुव्हिंग ॲव्हरेज, कोणतंही बॉलिंजर बँड, कोणतंही RSI, डायव्हर्जन्स काहीही वापरत नाही. ओके. प्युअर कॅन्डलस्टिकची सायकोलॉजी, आपलं रिस्क मॅनेजमेंट आणि आपण स्वतः तयार केलेला सेटअप, बस त्या 3 गोष्टी जर फुलफिल केल्या मार्केटनं आपल्या सेटअपमध्ये, तर बिलकुल त्याच्या बापाला न भीता ट्रेड पंच करायचा इथं. ओके. आता बघूया टार्गेटची वाट बघू. ते बराच वेळ झाला जरा. शिवाभाई आमचे थांबलेत. तर मी काय म्हणत होतो शिवा, ते पॅन्टला करायला तुला SK टेलरकडे जावं लागते बघ. मी तुला फोन लावतो वाटल्यास, मी त्याला भेज दो म्हणलं तर मग जातोस का नंतर कवा बी? हा, चांगली करायची म्हणलं तुला पॅन्ट, तर तिथं जावं लागते. 300 रुपये खर्च लागते, म्हणजे लागते. कारण का हे पूर्ण हे बेल्ट आहे ना, पूर्ण काढून त्यानं बनवून देते तुला पॅन्ट. आणि समजा त्याचा जे कपडा उरते, समजा कटिंग मध्ये उरला, तर त्याला हे लाव म्हणायचं. ते हुक असते, हुक करा म्हणायचे.
ते याचं बी करते त्यानं त्याचे बी 6 होतात कामापुरते. त्याला काही गरज नाही. इसके कुठे आपल्या हे आहे का बँक ऑफ बडोदा शीतला देवी गॅस एजन्सी हा. बस त्याच्या समोर आहे ग्राउंड फ्लोअर मध्ये. पॅन्टचं माप घेऊ की मला दुसरं. मी त्यासाठी बसलो नाही तर तेव्हाच जातो. नाही माझा व्हिडिओ चालू होता ना रे. हम्म. व्हिडिओचं ते महत्वाचं म्हणजे कसं लोकांना असे व्हिडिओ बघायला आवडत नाहीत. म्हणजे काय बोलायला वाटते की काय नाही, पण आज ना उद्या आपण व्हायरल होणार आहे एवढं मला माहिती. आणि आज उद्या त्याच्यामध्ये आपण करोडो रुपये कमी झाला इतकं बी माहिती आहे मला. पण आपल्याला आपल्या अवकादीवर ट्रेड पंच करावं लागतील ना रे बाबा. बरोबर. हा माझे अवकाद हे बाबा 1000 रुपयाला त्यांना थोडी सायकॉलॉजी बी सांगालो. माझे अवकाद हे बाप्पा 1000 रुपयाचं मी काम करू शकतो रोज 1000 ते 1500 रुपये. तर मग आपण जेव्हा ट्रेड करत असतो त्यावेळेस तेवढाच तुम्ही लॉस घेण्याची क्षमता ठेवा ना हो. तुम्ही तुमच्या जीवाच्या पलीकडं हे करू नका ना. काय कॅपिटल डिप्लॉय करू नका ना. तुमची अवकात काय आहे, तुमची क्षमता काय आहे. अवकात म्हणजे हे स्पष्टपणे बोलालो तुम्हाला मी. ट्रेडिंग म्हणजे आपली अवकात, पोझिशन साईज म्हणजे आपली अवकात काय आहे, मार्केटला लॉस द्यायची किती क्षमता आहे. ओके. आता त्यांना बोलत असताना हे सहज एकपाट कोणा डोसक्यात आलं की थोडं सायकोलॉजीवर तुम्हाला बोलूया. मार्केटमध्ये आपण जे काही कॅपिटल वापरतो ती गमावण्याची क्षमता किती आहे तुमच्यामध्ये, तेच ट्रेडिंग आहे. आणि घेण्याची क्षमता किती आहे, ओके, तेच ट्रेडिंग आहे. याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही. FII DII ला तुम्हाला तुमच्या पैशाशी काही घेणं देणं नाही. त्याच्याकडे निबर पैसा राहते, खूप पैसा राहतो. ओके. आणि जे लालची लोक आहेत ना त्यांचा पैसा ओढायचं काम करते FII आणि DII. हे दोघंही भाऊ आहेत, रामजी आणि बलरामजी. रामजी आणि बलरामजी दुसरं तिसरं इथं कोणी नाही. ती एक चेतना आहे. FII हे रामजी होतं, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर जे ते आहेत ना ते FII होतं. आणि DII म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर, म्हणजे आपल्या इंडियाचे असतात ते बलरामजी म्हणजे बळ लावायचं काम करतात. म्हणजे आपलं त्या FII न कितीही मार्केट जर पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या आटोकाट प्रयत्न जोपर्यंत बलरामजी हे तोपर्यंत मार्केटला कोणी पाडू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत DII आहे तोपर्यंत मार्केटला कोणी पाडू शकत नाही. आणि तेच सेटअप आपण पकडलेलं आहे सर. ओके. रामजी आणि बलरामजी, म्हणूनच आपल्या स्ट्रॅटजीचं नाव आपण राम आणि बलरामजी ठेवलेले देवाच्या नावानं. हे बोले सोनी हाल म्हणायचं, सात श्री अकाल म्हणायचं आणि ट्रेड पंच करून टाकायचा. फाड के रुको जरा सबर करो. खेल खेल में आता इथं भले स्टॉप लॉस खाऊ द्या, पण स्टॉप लॉस खाऊ की न खाऊ, या प्राइसला 223ला टच करणं ही करणं आहे. तुम्ही फक्त बघा, 11 वाजून 1 मिनिटं झालीत. तर शिवा काय मिळाल, तुम्ही माप घ्यायचे आपलं सगळ्यांचं जरा माप घेतो. ज्याला गरज असेल ते व्हिडिओ बघल माझा, सायकोलॉजी काय आहे. नाहीतर फालतूचे व्हिडिओ बघून टाइमपास करा. आयुष्यभर जर तुम्ही व्हिडिओ बघितले युट्यूबचे, तुम्हाला तर डोसक्यात बसणार नाही शेअर मार्केट म्हणजे काय ते. असं तुम्ही बरबाद होत राहणार मग. हे पॅन्ट हलका म्हणून आपण 3 वर्ष झालं काय केला. युजच नाही ना हो. युज असेल तर ते फाटून जाते. आता दुसरा एक होता याच्या बरोबर, त्याची चेनच फक्त स्लिप झाली. कपडा जशाला तसाच सेम टू सेम असाच होता का, निळ्या कलर मध्ये. निळ्या कलरचा. ढिला वगैरे घ्यायचा कपडा नाही ठीक आहे मग. आणि माझ्याकडे 4 वर 5 वर झाली बरं. माझ्याकडे शिव आहे की. हो एकदम हलका आहे म्हणून द्या ते. काळूराम नाही माझ्याकडे नाही शिवाय. तुमच्याकडे शिवलेलं आहे पालक ते हे काळ होतं का. हा काळूराम होतं का.
एक सा आणि इकडे तिकडे कुठे टाकत नाही ना पहिले घेतला ते मग येच रेडीमेड. काय ती कंबर काय वाढली नाही बापू. हा 40 28 कंबर याच्यावर दिला पाहिजे. थोडा दिला का 28 आहे ना. का म्हणून दिलं करायला हे दिलं आहे की ते बघ खाली घाल काय जरा बसावं आला कसं सीटला टाईट व्हायला तुला 28 मीटर टाईट व्हायला बरोबर खाली घाल तुला 28 34 34 21 16 34 21 16 जिंदगी बरेंदर गेलो कामाला जायचं होतं. काय कपड्यात याच्यासाठी सुट्टी मारणार काय तू माझ्यासाठी कामाला जायचं होतं. पाऊस एक पडाला त्याच्यामुळे सुट्टी घेतली. आता दुपारी 1ला जायचं. 1ला जाऊन संध्याकाळी 11ला यायचं. दुपारी 1ला जाऊन संध्याकाळी असं कोणतं काम आहे तुला 10-11 वाजे थांबा लागतो. ड्रायव्हिंग करायलास का ड्रायव्हिंग केव्हा शिकलास मला काही कळलं नाही. पहिले थोडी फार होती. 1 महिना कोर्स केला. 223 ला टच करायचं कशी पळते बघ एकच पाय घालते. पण आता कवा आणाल ते माहित नाही आपल्याला पण त्याला 223 ला जावं लागते. इथून येऊ हे त्याला स्टॉप लॉस खावं. आता आपला ट्रेड तर खतम झालेला आहे या ठिकाणी बघ क्लोज केलेली आहे आपण पोझिशन. हे बघा टाइम केसा आता इथं 10 वाजून 33 मिनिटाला एंट्री होती. 186 रुपये टार्गेट होतं आपलं म्हणजे 223 टार्गेट होतं आपलं पण 186 ला आपण हे 226 असं टार्गेट होतं. ते आपण अर्ली एंट्री केलं म्हणजे आपण अर्ली बुकिंग करून टाकली. कस्टमर आल्यामुळे आपण थोडंसं डिस्टर्बन्स झालं आपल्याला आणि त्याला जे द्यायला ते घेऊन मोकळं झालं आपण. आता 223 टार्गेट आहे याचं आपल्या सेटअपच्या नियमानुसार. ओके मार्केट तुम्हाला टेस्ट कसं करतं हे तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत सर. या ठिकाणी टेस्टिंग चालू आहे. तर टेस्टिंग तुमचा तुमच्या सेटअपवर किती आहे भरोसा ते बघतं ते चेक करतं. ती सायकॉलॉजी असते मार्केटची. ओके कधी बघितला का तुम्ही युट्यूबला असा व्हिडिओ रिअल मध्ये पीएनएल दाखवलेला ट्रेड पंच केलेला बघितला असं तर मलाही कळू द्या कोणता युट्यूबर आहे मी बी बघतो. आणि त्या सेटअप मध्ये रामजी आणि बलरामजीच्या सेटअप मध्ये दोन कंडिशन असतात. त्या 2 कंडिशन फुलफिल केल्या तरच ते सेटअप आपला ऍक्टिव्हेट होते नाहीतर होत नाही. या ठिकाणी ते ऍक्टिव्हेट झाला. फक्त आपल्याला या ठिकाणी एक आपलं जे टार्गेट होतं
टार्गेट दिलं नाही 7 ते 8 पॉईंटनं, पण ओव्हरऑल मध्ये त्याला ते टार्गेट देणं मार्केटला. ओके, 11 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत आणि पूर्ण आता हे इथून का नाही 223 पासून मोठी देखील स्पाइक येण्याची शक्यता आहे. कुठपर्यंत? ही इकडं वरी बलरामजी कुठं बसलेत का, हे इथपर्यंत 231 पर्यंत. ओके, म्हणजे अशी देखील स्पाइक येऊ शकते या प्रीमियम मध्ये आजच्या तारखेमध्ये. तर ते तुम्हाला आजच्या तारखेत कळूनच जाईल ना. सध्या तर कुठं 11 वाजून 8 मिनिटं झाली, ते आता जसं मार्केट चालते ते तसं कळेल आपल्याला. ओके, फाडून ही फाडून असं तसं नाही, चार्ट फाडून टाकते, इन लिक्विड होऊन जाते सगळं. काय म्हणत होते तुम्ही? ते असलं तर जमा कर की पेमेंट, पगार झाला ना. तो बघा आमचे गिराईक पगार नाही हो. आलं ना, पाऊस दिसत फोन पे असतील की मग. माझं सन्मान चाललंय ना, मी त्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत पैसे. रात्री बघा ते चालू आहे की नाही तुला? तेच चाललं. रात्री किती केलं तुला? किती केलं तुला म्हणलं की बे, मी काय बोलावलं मग माझ्या व्हिडिओ मध्ये? लालच करू नको ना तू. माझ्या व्हिडिओला मी तेच तर सांगत राहतो ना. दाखव की कालचं किती केलं तास. स्क्रीनशॉट डिलीट झाली. हम्म, स्क्रीनशॉट डिलीट झाली. डिलीट झाली की डिलीट केला? डिलीट झाली. माझा कॅमेरा चमकत ना बरोबर. अच्छा, किती काढला होता? तुझा दिमाग कसा असतो? 34,000. अबे 34,000 काढला असून घातला सही की लालची? नाही नाही नाही, 20,000 बँकेला ट्रान्सफर. बरं झालं. आता तू कोणी 15 दिवस ती करू नको. तुला त्या दिवशी मी सांगितले कसं खेळायचं ते. काल एकाचे 10,000 उसने घेतले. उसने पैसे घेऊन करू नको. ऐका तर, त्याला घंट्याभरामध्ये वापस दुसरे 34,000 जमा. रे बापा, मग कसे नाही म्हणालास पैसे तू? कुठं? अरे माझी शिलाई द्यायला पैसे कामून नाही म्हणाला मग. बँकेत आहे हो. माझं फोन पे चालणार चालेल आता. राहिलेच किती? किती राहिले? 14. 1400. सातशे. 3 मिनिटाचा लावून टाइम 3 मिनिटाचा 30 मिनिट झाली. एवढ्यानं लावलं 4,500 लावली तिकडे. धन धन आले पैसे मोकळं. हे मला जर असं महागलं थोडं बघायला भेटलं का, त्या आईला याची तर वाटच लावतो, पण मला हे करू वाटत नाही. गॅम्बलिंग ऍप आहे. टार्गेट, याचं टार्गेट आहे ते आता हेच आहे. याच्यावर काय करायचं करा. इथं जर माझं सेटअप असेल ना कुठं, ते कसं आहे हे असं मला असं फाकून बघायला आले, असं काय कमी जास्त नाही. माझं कसं कमी जास्त ते बघा निघालं बघा आपल्या टार्गेट कडे पोरो हो. बघा आता एक उदाहरण देतो तुम्हाला. योगा रे, 11 वाजून 12 मिनिटं झालेत. तर या ठिकाणी एक आमचे मित्र आलेले आहेत, शिवा शास्त्री. आम्ही त्यांना लाडानं शास्त्री मामा म्हणतो. तर ते काय करतात, गॅमलिंग ऍप वापरतात. कोणतं गॅमलिंग ऍप आहे रे? 10 USD आहे का? 10 USD ऑक्टा हे गॅमलिंग ऍप वापरतात. त्यांना मी त्यांच्या सायकोलॉजीबल सांगतोय. शेअर मार्केट आणि हे गॅमलिंग ऍप थोडंसं वेगळं आहे. गॅमलिंग सारखंच आहे दोन्ही बी, पण शेअर मार्केटमध्ये आपली सायकोलॉजी काम करत असते आणि या गॅमलिंग ऍपमध्ये लक काम करत असते. हे तुम्हाला दोन्ही ह्याचा अर्थ म्हणजे फरक सांगायलो, शेअर मार्केटचा आणि गॅमलिंगचा. तर त्यांचं म्हणणं काय, मी काल 20-30 हजार रुपये याच्यामध्ये कमवले. पण त्यांना मी सायकोलॉजी काय सांगतो, बाबा हे गॅमलिंग ऍप असते हे डेंजर असते. तर हे पैसा कधी आपला वाईप आउट करील काही सांगा येत नाही. आणि समजा तुम्हाला जर ह्याच्यातला गेम जर कळाला, गॅमलिंग ॲपमध्ये बी तुम्ही सक्सेस होऊ शकता, पण त्याच्यामध्ये बी तुम्हाला थोडंसं रिस्क जास्त राहते. ओके,
तर त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, बाबा पैसे विड्रॉल मार, त्याचं काही राशन पाणी भर महिना 2 महिन्याचं, म्हणजे तुझं ताण निघून जाईल, आणखीन तू पंच करशील. होय, कपडा लत्ता भर, काही 4 पैसे मागं ठेवी, आणि मग खेळ बाप्पा 2-3 हजारानं, है ना. आता हे कसं माझं असं होते. त्यांना आता लालूच काय सोडाले माहितीये का? इकडे बघ की काय सोडाले. काल झाले ना माझे 40,000 आले ते ना. हम्म. तर आता बेड वाढवायला वाढवू नको. वाढवले की बरोबर नंतर पिण्याला जाते त्यासाठी. नाही म्हणजे ते त्याच्याशिवाय ते करू दे ना म्हणलं का, वाढल्याशिवाय बेड त्याच्यापेक्षा कमीची बेड होईच ना. तसं नाही रे. म्हणजे समजा आता इथं बेड लावली, हे बघा, रोज वेगवेगळी बेड राहते का, लोक रोज वेगळे पैसे लागतात का, किंवा आपल्या मनावर असेल ना पैसे किती मनावर लावायचे. आहे, पण आपल्या अकाउंट मधून कमीत कमी इतका 4,000ची काल माझी बेड होती. ओके. हा. 4.5 पर्यंत जा म्हणून हे केलं होतं, लॉक केलं होतं. कमीत कमी नंतर मग मी 4वरच आणलं. कमीत कमी तुला मी 2च गोष्टी सांगतो. कमीत कमी जेवढं बेडला कॅपिटल लागते तेवढंच फक्त डिप्लॉय कर याच्यामध्ये. म्हणजे तुझे 4-5 हजार जरी गेले तर तुझ्या डोसक्यावर परिणाम होऊ नये त्याचा. तू कर्ज काढून तो याच्यात करूच नको. कर, तुला समजायला गेम ना, तू करायचा. पैसा कमवायलाच बसल्या दोघं बी आपण. फक्त मी ट्रेडर हो, तू गॅमलरच. आणि गॅमलर लय खतरनाक राहते. आमच्या शेअर मार्केटमध्ये गॅमलिंग जमत नाही. तर ही प्राइस आता हे मला हे म्हणजे तुला हे सांगू लागलो, हे जर मला असं चार्ट बघता आला असता का मागलला, की माझं कसं टाइम फ्रेम बदलते बघ. टाइम फ्रेम इथं माझं, हे टाइम फ्रेम 1 मिनिटापासून मी पार 1 घंटा 2 घंटे 4 घंटे 8 दिवस 1 महिन्या 6 महिन्यापर्यंत जाऊ शकतो मी. तसं हे तुला इथं मिनिमम अर्ध्या घंट्याचं तरी दाखवणार बाबा. म्हणजे हे असं दाखवत नाही, स्ट्रेचच होईना आले ना. स्ट्रेच जर झालं का असं व्हायला हे. पण हे मला सगळं पूर्ण जवळ करून घेता येणार. हे आता मी कसं जवळ करालो हे, म्हणजे असं बघता येते मला इकडं. हे फटाफट कुठं व्हायला, हे इकडे गेले की इकडेच गायब होऊन चालले. ते असं सगळं कुठं जवळ आले. हे सगळं जवळ आलं तर मग ह्याची वाट लावाय, मग कशी वाट लावतो बघ मग याची फक्त मंथली हप्त्याचं हे देते. हे आता 2-4 दिवसाचं ते एवढंच. हा. आता काय कर माहितीये का, इथं जरी घेतलं असेल पटकन दिसणार आहे. आता हे इथं आहे की नाही, इथं लाईन बी मारा येणार मला. हे आता कुठं खेळायला घे, इकडे हे इथून इकडे वरी उचलते बघ. उचललंय ना मग. हो का, इथे गेलं का वरी. हे इकडे खेळाले ना ते, कुठे गेले ते लई लांब आहे ते. इथं जाऊन आलं की ते. हे बघ, हे गॅप आहे की नाही, या गॅप पासून या गॅप पर्यंत जाते बघ. आता इथं खाली येऊन खापकून येतं, एकच कॅन्डल बनते. आता बघा ना, हे गॅप आहे की नाही, या गॅप पासून तिथं आले थोडं आहे. गॅप घेतं ऑर्डर पाकून एकच कॅन्डल इथपर्यंत बनते गणी बघतो. आता बघा, हे माझं टार्गेट दिलं बघ. हो का सर, हे टार्गेट दिले बघा सर. आपलं 11 वाजून 17 मिनिटं झालेले आहेत. आणि आपलं जे टार्गेट होतं 223 रुपये, सिस्टमला आपण GTT ऑर्डरचा उपयोग केलेला होता, आणि त्या ऑर्डरच्या हिशोबाने आपलं हे टार्गेट आलेलं आहे सर. ओके, तर अशा प्रकारे ही ट्रेडिंग करायची असते. त्यांना बोलत बोलत आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. त्यांचं बोलणं आणि माझं बोलणं सुद्धा यामध्ये रेकॉर्ड आहे, आणि हा यूट्यूबला व्हिडिओ मी अपलोड करून टाकील. तर पोझिशन बघायची असेल तर अजून एकदा दाखवतो तुम्हाला. हे आपलं PNL आहे. असं पोझिशन 1079 रुपये आपण ऑलरेडी एक्झिट मारलेला आहे. आणि आपल्या ऑर्डरमध्ये GTT ऑर्डरमध्ये आपण काम केलेलं असल्यामुळे 133ची बाईंग होती, आणि 226चं टार्गेट होतं. ते आता हे रिजेक्शन भेटलं आपल्याला GTT ऑर्डरमध्ये. हो का, ट्रिगर्ड झाले हो का या ठिकाणी. ओके, तर अशा प्रकारे ही ट्रेडिंग करायची असते तुम्हाला. रिस्क मॅनेजमेंट. आता हे मला इथं माहीत असून देखील आपण नंतर रीएंट्री मारलेली नाही आहे या ठिकाणी. का तर मार्केट तुमच्या डोसक्यासंग असंच खेळत असते ना मग. ओके, आणि तुम्हाला जर खरंच शिकायचं असेल माझ्याकडनं सायकोलॉजी वगैरे,
तर मी तर सायकॉलॉजी इथे व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तुम्हाला बोलतच असतो आणि सांगतच असतो. सोबतच माझा सेटअप देखील तुम्हाला सांगितलेला आहे. फक्त तुम्हाला तुमचा माइंडसेट डेव्हलप करून तुमच्या सेटअपवर विश्वास ठेवून सरळ ट्रेड पंच करणं आहे. ओके. तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आमच्या चॅनलचं नाव आहे प्राइस अँड टाइम अनालिसिस ट्रेडर. आम्ही टेलर देखील आहोत. कपडे फाडून शिवतो, शिवून फाडतो. गुड बाय. आपला दिवस शुभ राहो. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचं मग. चलो.